त्र्यंबकेश्वर येथे भारतीय बौद्ध महासभा महिला विभागाच्या नूतन कार्यकारिणीची निवड। त्र्यंबकेश्वर येथे भारतीय बौद्ध महासभा महिला विभागाच्या नाशिक जिल्हास्तरीय कार्यकारिणीची निवड एकमताने पार पडली आहे। नाशिक जिल्हा अध्यक्ष सौ सुरेखाताई लोखंडे, उपाध्यक्षा मीनाताई साळवे, सविताताई पवार, वंदनाताई निकम व कमलाताई लोखंडे नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडलाय। या निवडीत सोनमताई गांगुर्डे यांची तालुका अध्यक्ष म्हणून, जयश्रीताई मगर यांची सरचिटणीस तर नीताताई पालवे यांची कोषाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे। कार्यकारिणीत प्रतीक्षा कांबळे, मंदाकिनी कडलक, सोनूबाई अरुण शिंदे, माधुरीताई सोनवणे, सुनीता पालवे, उषा जाधव, द्रौपदाबाई जाधव इत्यादी महिलांचा समावेश आहे। कार्यक्रमास नाशिक जिल्हा संघटक अरुण शिंदे, अध्यक्ष रमेश जाधव, सरचिटणीस हनुमंत देहाडे, कोषाध्यक्ष साहेबराव पालवे, मधुकर कडलक, सामाजिक कार्यकर्ते हरिभाऊ आंबापुरे, सुरेश सोनकांबळे, रमेश गांगुर्डे, राजू कांबळे, लक्ष्मण मगर, नाना गांगुर्डे आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी नूतन कार्यकारिणीस मार्गदर्शन करताना वक्त्यांनी संघटन बांधणी, महिला सबलीकरण आणि सामाजिक समतेचे महत्त्व विशद केले। कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांचे आभार जिल्हाध्यक्ष रमेश जाधव यांनी मानले। पंचांग प्रणाम। प्रसिद्धी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेच्या आपल्या महाउपासिका, ज्यांच्यामुळे आम्ही इथे उभा आहोत, पुरुष मंडळी तर आहेत, पण त्या आमच्या आदरणीय महाउपासिका मीराताई आंबेडकर यांना देखील माझा पंचांग प्रणाम, मानाचा माझा त्यांना त्रिवारवंदन। तर आज आपली इथं कार्यकारिणी निवड झालेली आहे, परंतु ही कार्यकारिणी निवडत असताना जाधव गुरुजीचा माझा वारंवार संपर्क झाला। ही कार्यकारिणी आपली 15 दिवसापूर्वी, महिनाभरापूर्वीच निवड झाली असती, बरोबर गुरुजी? परंतु माझं फॅमिली मॅटर, माझ्या दिराची तब्येत खूप सिरियस झाल्यामुळं मी त्यांना रिक्वेस्ट केली की गुरुजी आता थोडं मला सांभाळून घ्या, पुढच्या महिन्यात मी येते। परंतु तालुका कार्यकारिणीने मला खूप सपोर्ट केला, त्याच्याबद्दल मी खरोखर सगळ्यांनी इथं कौतुक करेल की त्यांना खरोखर म्हणजे धम्माचं काम समजलंय, संस्थेचं काम त्यांना कळालेलं आहे आणि त्यांनी आज त्यांच्यामुळेच आम्ही आज इथपर्यंत आलेलो आहे। जाधव गुरुजी आणि त्यांची संपूर्ण कार्यकारिणी, शिंदे गुरुजी तर आमचे आहेच, त्यांना आम्ही ओळखतो, परंतु जाधव गुरुजीचा माझा संपर्क निवड प्रक्रियेच्या नंतरच झाला आणि तुम्ही सगळ्यांनी आम्हाला खूप चांगलं सहकार्य केलं। या निवड प्रक्रियेसाठी ज्या महिला आलेल्या आहेत आणि ज्या तालुका अध्यक्ष सोनलताई गांगुर्डे यांना मी तर ओळखतेच आहे, कारण त्या वंचितच्या तालुका अध्यक्ष होत्या आणि मी जिल्हा संपर्क प्रमुख असल्यामुळे माझा प्रत्येक तालुक्यात। नाशिक लोकशाही न्यूजसाठी अरुण प्रभाकर शिंदे, त्र्यंबकेश्वर।